नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत वीर्यवृद्धी या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार, थँक्यू. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. मॅडम आज आहेत, त्याच्यामुळे तुमच्याही मनामध्ये खूप शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट आत्ता मॅडमना विचारू शकता. मॅडम आत्ता माझ्यासोबत आहेत. 0226684333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा स्वागत. पहिला प्रश्न विचारायचा आहे. वीर्यवृद्धी हा आपला आजचा विषय आहे. हो. मुळात वीर्य म्हणजे काय, इथून सुरुवात करावीशी वाटते, कारण त्याच्याविषयी सुद्धा अनेक समज गैरसमज आहेत. सर्वप्रथम तर खरं हा विषय घ्यायचं कारण मी सांगेन, कारण की आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आज बर्थ डेट आहे, त्यांचा वाढदिवस आहे आज. आणि त्यामुळे आपलं महाराष्ट्रच काय, उलट सगळीकडे जिथे कुठे पण आपले महाराष्ट्रीयन समाज आहे तिथे सगळीकडेच आपल्याला शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम, आपुलकी, आदर हे सगळंच आपल्याला दिसतं. त्यांची वीरतेचे म्हणजे त्यांचं जे काही इथलं आपलं म्हणूया की कर्तृत्व होतं त्याच्याबद्दल आज 400 वर्षानंतर सुद्धा आपण लोक किती विचार करतो, केवढं सगळ्यांना माहिती आहे. तर कसं असतं की जेव्हा पण आम्ही गर्भसंस्काराबद्दल आमच्याकडे लोक येतात आणि ते विचारतात की कशा प्रकारची पुस्तकं वाचावीत, त्याच्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजींबद्दल नक्की वाचा असं नेहमी सांगतो. कारण की आपल्याला बाळाच्या गर्भात असताना त्याच्यावरती जे काही संस्कार करायचे आहेत ते करण्याकरता, जसं उदाहरण आपण कृष्णाचं देतो की द्रौपदीच्या पोटात अभिमन्यू असताना त्यांनी ऐकलं, तसंच जिजाऊ माता सुद्धा ज्या आहेत त्यांनी मनापासून आधीच ठरवलं होतं की जो माझ्या गर्भात येणारा बालक आहे त्यांनी स्वराज्याचं निर्माण करावं. त्यामुळे काय आहे की आपल्याला छत्रपतींची प्रतिमा आणि वीरतेचं हे एकत्र येतं, आणि ही वीरता आणि वीर्य हे खरं दोन्ही शब्द आपण पाहिले तर अगदी सारखेच आहे. कारण की शरीरामध्ये ज्याला वीर्य आयुर्वेद म्हणतं, वीर्य म्हणजे काय आहे की शरीरामध्ये असलेली सगळ्यात चांगली ताकद ती येते कशातनं, तर आपल्या अन्नातनं येते. आपल्या आजूबाजूला जे काही सगळं चाललं आहे त्याच्यातनं ते वीर्य निर्माण होत असतं. आता हे वीर्य जे आहे ते आपल्या शरीरामध्ये ताकद देण्याचं काम करतं. ते ही वीर्य आपल्या शरीरात फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक सुद्धा आणि आध्यात्मिक सुद्धा या तिन्ही पातळीवरती त्यांनी काम केलं पाहिजे. तर ते कसं की शारीरिक आपण जेव्हा सौष्ठव म्हणतो की अंगामध्ये ताकद असणं, मस्क्युलर स्ट्रेंथ, आपल्या बोन्समध्ये स्ट्रेंथ असली पाहिजे, हिलिंगची स्ट्रेंथ जी आहे ती आपल्या शरीरामध्ये असली पाहिजे. मानसिक वीरता म्हणजे आपल्या शरीरात अगदी ताकद आहे पण समोरच्याने येऊन आपल्याला 2 मुस्कटात लावल्या तर तो मानसिक बळ पण असला पाहिजे की कोणी मला चुकीच्या कारणाने जर का मला काही केलं आहे तर मी त्याला उलटून तो प्रतिकार करू शकीन. आणि त्याचबरोबर आध्यात्मिक वीर्य सुद्धा काम आपल्याकडे करायला पाहिजे. कारण की जे काही तुम्हाला शरीर सौष्ठव मिळालेलं आहे, जे काही मानसिक तुमच्याकडे आपण म्हणतो की धारणा आहे, तुमच्याकडे भांडण्याची ताकद आहे, ती करेक्ट कामावरती पण वापरता आली पाहिजे. नाही तर बऱ्याच लोकांच्या अंगात खूप ताकद असते पण ती कुठे वापरावी किंवा चुकीच्या जागीच वापरली जाते असं बऱ्याचदा होताना दिसतं. तर तसं नव्हे, आपल्याला संस्कारातनं हे वीर्य जे आहे ते मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक या तिन्ही पातळीवरती काम करता आलं पाहिजे. आता हे वीर्य कसं आहे की आपण शरीरामध्ये कुठलंही इनपुट जेव्हा घेतो तेव्हा त्याचं पचन होऊन आणि त्याचा जो सार भाग तयार होतो त्याला वीर्य म्हटलं जातं. म्हणजे अगदी एखाद्या माणसाने किंवा व्यक्तीने 1.5 ते 2 किलो जेवण जरी केलं त्यातनं वीर्य किती शरीरात तयार होणार आहे, तर काही थेंब तयार होतात. म्हणजे अगदी काही त्याचं काही खूप जास्त प्रमाण तयार होतं असं नव्हे. म्हणजे त्या अन्नाच्या कसातनं कस असं काढत ज्याला अल्टिमेट आपण म्हणूया तसं हे वीर्य असतं. त्यामुळे हे वीर्य जे आहे ते हे प्रत्येकाच्या शरीरात असतं आणि ते वीरतेने आणि व्यवस्थितपणे शरीरात वापरता यावं हेही पाहायला पाहिजे. आणि फक्त पुरुषांमध्ये असतं असं नव्हे, तर वीर्य ही जी धातू आहे ही प्रत्येकाच्या शरीरात असणं गरजेचं आहे. कारण की व्हायटॅलिटी, एनर्जी हे प्रत्येकालाच लागतं ना, स्त्रियांना सुद्धा लागतं, लहान मुलांना सुद्धा लागतं. त्यामुळे हे वीर्याचं महत्त्व जे आहे ते समजून घेणं आणि त्याला शरीरात कसं टिकवून ठेवायचं हे सुद्धा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की कुठले आपण जेव्हा इम्युनिटी सुद्धा शब्द वापरतो की सर्दी खोकला झाला आणि मला त्याच्याशी भांडायचं, तर माझं शरीर भांडणार कशाने आहे, तर ते शरीरात असलेलं जे वीर्य आहे, जी ताकद आहे त्याच्यातनं ते भांडणार आहे. त्यामुळे याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी. निश्चित मॅडम, फोन यायला सुरुवात झालेली आहे. प्रिया आहेत भंडाऱ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रिया, काय समस्या आहे तुमची? नमस्कार मॅडम. हॅलो.
नमस्कार. मॅडम मला हे विचारायचं होतं की मला मुलगी झाली आहे, तर ती काल 4 महिन्याची झाली. तिच्या पोटात गॅसेस असतात असं मॅडम म्हणतात. तर तिला मी हिंग वगैरे पण लावत असते पाण्यात उगाळून, आणि सरांच्या पुस्तकामध्ये, दांबे सरांच्या पुस्तकात दिलं आहे की बा खाल्लं वरणं असं करायचं दूध पाजल्यानंतर बाळाला, तसं पण करतं. पण आता सध्या तिला संडेला वॅक्सिनेशन केलं तर त्या मॅडम बोलल्या की हिच्या पोटात गॅसेस राहतात. तर हे गॅसेस ढेकर देत नाही म्हणून त्या मॅडम राहतात असं मॅडम बोलल्या. तर ते गॅसेस नको राहायला म्हणून काय उपाय करायला पाहिजे, आणि जर तिला सर्दी खोकला वगैरे असेल तर त्याच्यासाठी काय करायचं ते थोडं विचारायचं होतं मॅडम. बरं आहे. आता कसं आहे की गॅसेस असणं हे अगदी साधारण गोष्ट असते. म्हणजे आपलं जेव्हा अन्न पचन होतं आणि ते अन्न जोपर्यंत फिकल मॅटर त्याचा तयार होऊन बाहेर जात नाही तोपर्यंत तिथे राहतं ते, तेव्हा गॅसेस त्याचे तयार होतात. आणि आयुर्वेदात तर सांगितलेलं आहे की पक्वाशय हा जो स्थान आहे हा गॅसेसचाच आहे, म्हणजे वात तिथे तयार होतोच. त्यामुळे वात जो आहे तो सरणं आवश्यक असतं, म्हणजे आयदर एनस थ्रू किंवा ढेकर येऊन. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की एक तर ती 4 महिन्याची म्हणजे हालत नाही आत्ता ना तेवढी, म्हणजे मग ते गॅसेस पास होत नाही. तर संतुलनचं रोज ब्युटीसारखं एखादं जर का तेल असलं तर ते जर का पोटावरती हलक्या हाताने लावलं, तुम्ही कोमट करून लावता आलं तर अत्यंत उत्तम. डायरेक्टली लावलं तरी हरकत नाही. तर त्याच्याने हे जे गॅसेस आहे ते सरायला मदत मिळतील. तसंच नाभीमध्ये सुद्धा 2 थेंब तुम्ही रोज ब्युटीसारखं तेल सोडा, म्हणजे त्याचाही फायदा जो आहे तो तुम्हाला नक्की होऊ शकेल. आता त्याचबरोबर तुमच्या खाण्यापिण्याची काळजीसुद्धा जी आहे तीही घेतलेली अत्यंत उत्तम राहील. कारण की तुमचं जर का पचन व्यवस्थित राहिलं तर तुमच्या शरीरात तयार होणारं जे स्तन्य आहे ते बाळाला सुद्धा पचायला सोपं पडत असतं. त्यामुळे तीही तुम्ही काळजी घ्या. बाहेरचं दूध जर का तिला द्यायला सुरू केलेलं असलं तर त्याच्यामध्येही वावडिंगाचे 4-5 दाणे टाकून ते दूध जर का उकळलं तुम्ही तर त्याचा तिच्या पचनामध्ये चांगला उपयोग होऊ शकेल. आणि तुम्हाला असं वाटत असलं तर 4 महिन्याची आहे, पिऊन झाल्यानंतर थोडा अर्धा तासाने वगैरे तिला जरी तुम्ही पालथं झोपवलं थोडा वेळ तरीही हे गॅसेस जे आहेत ते सरायला मदत मिळते. कारण की बाळ थोडंसं तरी हलण्या डुलण्याचा जास्त प्रयत्न करतं आणि नॅचरली पोटावरती प्रेशर आल्यामुळे गॅसेससुद्धा सरायला मदत मिळू शकते. आणि शक्य झालंच तर आपलं संतुलनचे जे बाल हर्बल सिरप आहे ते जरी तिला पाव चमचा तुम्ही सकाळ संध्याकाळ दिलं तरीही पचन सुधारून गॅसेसचा त्रास जो आहे तो कमी होणार नक्की मदत मिळू शकेल. निश्चित. मॅडम, वीर्यवृद्धीबद्दल आपण बोलतोय. अनेक वेळेला ना खूप गैरसमज आणि त्याच्यातून घडणारी चर्चा कानावरती पडते की वीर्यस्खलन होतं म्हणजे रक्तक्षय होतो असं काही ठिकाणी म्हणतात. वीर्य जर नसेल तर माणूस आजारी पडतो किंवा तो अगदी कृश होत जातो असं काही ठिकाणी म्हणतात. तर खूप सारे गैरसमज वीर्याला धरून आहेत. तर त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय सांगता येईल? आता बघा, शरीरामध्ये वीर्य जर का नसलं तर बेसिकली आपण जसं मगाशी म्हणलो तसं की ताकद जी शरीरामध्ये वाटते, शारीरिक सुद्धा मानसिक सुद्धा, म्हणजे जो उत्साह असायला पाहिजे आणि आपली वागणूक पण एकूण ज्याला आपण आत्मिक आपलं वागणं म्हणतो, सोसायटीमध्ये वागणं, या सगळ्यांमध्ये चुका नक्कीच व्हायला लागतात. आता वीर्याचा डायरेक्टली वजनाशी काही संबंध आहे का, तर तसं नव्हे. वीर्य असलेले व्यक्ती अगदी काटक सुद्धा असतात आणि त्यांच्यामध्ये तरी ताकद असते. आणि वजन जरी जास्त असलं, म्हणजे कफाचा जर का व्यक्ती असला की जो असं मस्त आपण म्हणतो ना दष्टपुष्ट आहे, ओबीज नाही, म्हणजे सगळीकडून थुलथुलीत सगळं शरीरामध्ये पसरलेलं असलं तर अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये नक्कीच वीर्य कमी राहतं. कारण की जो मेद धातू असतो त्याने एकदा सगळे स्त्रोतच जर का ब्लॉक झाले तर वीर्य धातूची उत्पत्ती व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पण धष्टपुष्ट आपण ज्याला म्हणू की ज्याचं शरीर व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे अशाही व्यक्तीच्या शरीरामध्ये वीर्य जे आहे ते व्यवस्थित असतं. आता वीर्यस्खलन जे आहे आपण ज्याला म्हणतो, आता प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ह्याच्याबद्दल खूप चुकीच्या कल्पना असतात की प्रत्येक दिवशी वीर्य तयार होतं, वीर्य शरीराच्या बाहेर गेलं तर काहीच फरक पडत नाही. तर तसं नव्हे. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं जे वीर्य आहे ते 2 प्रकारे शरीरामध्ये असतं. एक तर नॅचरली सीमन पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये आपण ज्याला रज म्हणतो, हे आयुर्वेदाच्या मताने त्यांच्या शरीरातलं वीर्य असतं. आता ह्याचं जर का वारंवार शरीराच्या बाहेर जर का जायला लागलं तर नॅचरली शरीरातली असलेली जी ताकद आहे, म्हणजे तुम्ही विचार करा की तुम्ही कुठली तरी गोष्ट घरात आणली, खूप मस्त त्याचं सगळं अगदी स्वयंपाक करून खूप मेहनत करून कुठलं तरी खायची वस्तू तयार केली किंवा कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये तुम्ही मस्त कुठली तरी वस्तू तयार केली आणि मग ती गरज नसली तरी फटाफट वापरून टाकली, तर मग त्याचा काही फायदा राहतो का आपल्या एवढ्या सगळ्या मेहनतीच्या? नाही. आपण जी काही वस्तू तयार करतो ती कधीतरी जेव्हा कामाची त्याची गरज असेल तेव्हाच तिचं वापरणं जे आहे ते जास्त उत्तम असतं. त्यामुळे वीर्यस्खलन म्हणजे जे आपण म्हणतो की आयदर इंटरकोर्सच्या दृष्टीने किंवा आपल्या बाळ होण्याच्या दृष्टीने जे काही आपण विचार करतो त्या दृष्टीने त्याचा विचार जेव्हा केला जाईल तेव्हाच फक्त वीर्यस्खलन होणं जे असतं ते अत्यंत
ओके समजलं जातं. अदरवाईज आपण ज्याला म्हणतो की शरीरामध्ये सुद्धा त्या वीर्याचा उपयोग होत असतो, तर हेही नक्की लक्षात ठेवायला पाहिजे की वीर्य नुसतं वाया घालवण्यात अर्थ नाही, त्याचा शरीरामध्ये दुसऱ्या जागी उपयोग होत असतो. बरं, आजचे आपण मॉडर्न सायन्स जरी म्हणलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा सिमेंट तयार व्हायला साधारण आपण म्हणतो की 72 तास तरी कमीत कमी लागतात. म्हणजे असं नाही की दररोज तुम्हाला त्याचं प्रोडक्शन अगदी सेम क्वांटिटीला मिळू शकेल, होऊच शकत नाही. कारण की तुम्ही जर का जी गोष्ट तुमच्याकडे आहे तिला थोडंसं विचार करून नाही खर्च केलं तर त्याचा तुम्ही साठा ठेवू शकाल का कधी शरीरामध्ये? तर त्यामुळे हे रक्तक्षय असं नव्हे, पण जर का वीर्यस्खलन फार प्रमाणात झालं, खूप वेळा झालं, तर नॅचरली आपल्याला त्याची जे रेप्लेनिश करणं आपण ज्याला म्हणतो त्याला शरीराला सुद्धा वेळ लागत असतो. ते आपण नाही दिलं तर त्याच्यामध्ये तोटा होणं हे स्वाभाविक आहे. तर नुसतं रक्तक्षयच नव्हे तर शरीरामधल्या बऱ्याचशा आपण म्हणतो ना की क्षय जो आहे तो आपल्याला दिसू लागतो. आमच्याकडे बरेचसे अशी लोक येतात की जे खूप बॉडी बिल्डिंग वगैरे करतात, म्हणजे ताकद शरीरामध्ये नसली, खाण्यापिण्याची योग्य काळजी जरी घेतली नसली तरी नुसतं रोज जिममध्ये जाऊन 1.5 2 तास स्वतःच्या मसल्स तयार करण्यामध्ये लागलेले असतात. आणि अशा लोकांमध्ये अगदी हमखास हे बघण्यात येतं की त्यांचं जे वीर्य आहे, म्हणजे स्पेशली आपण जर का सिमन ॲनालिसिस करवलं तर ते बऱ्याचदा कमी असलेलं दिसतं. म्हणजे मनुष्य तुम्हाला एकदम बघून हेल्दी दिसतो, पण मग तुम्ही विचारलं की संध्याकाळी काही काम करण्याची इच्छा होते का, तर म्हणतात नाही, संध्याकाळी तर मी घरी आलो की बसतो सोफ्यावरती आणि काही मला करावंसं वाटत नाही. किंवा घरामध्ये साधं लॉफ्टवरून एखादी वस्तू काही काढून द्यायची म्हटलं तर मसल्स खूप, आपण वस्तू किंवा वजन उचलणं हे म्हटलं तर मग त्यांना नकोसं वाटत असतं. त्यामुळे दिखावटी वीर्य आणि शरीरात असलेलं खरं वीर्य ह्याचे सुद्धा प्रकार जे आहेत ते वेगळे वेगळे असतात. निश्चितपणानं. मॅडम, आता एक थोडासा वेगळा विचार करण्याची जी समाजातली एक वृत्ती, स्वभाव माणसांचा, वीर्य या संकल्पनेचा थेट कनेक्ट हा फक्त प्रजोत्पादन याच्याशीच लावला जातो. आता जे काही तुम्ही मला सांगताय किंवा आता जे काही तुम्ही विश्लेषण करताय त्याच्यावरून कळतंय की वीर्य हे कसं कसं आणि किती प्रमाणात आपल्याला लाभदायक ठरतं आरोग्याच्या दृष्टिकोनातून. तर तेच विचारायचं होतं की थेट कनेक्ट हा एवढ्यापुरताच मर्यादित आहे का अजूनही ह्या सगळ्याचा उपयोग आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणाल? अगदी नक्कीच. बघा, काय वीर्य म्हणजे आपल्या शरीरातली व्हायटॅलिटी असते. म्हणजे अगदी साधी सोपी तुम्हाला गोष्ट सांगते की आपल्या शरीरातली जी काही ताकद तयार होते त्याला सगळ्याला वीर्य जबाबदार असतं. म्हणजे तेवढंच नव्हे तर वीर्यामधून जे ओज तयार होतं की जे आयुर्वेदाच्या मताने आपल्या शरीरातलं सगळं सर्क्युलेशन, हार्टचं प्रॉपर फंक्शनिंग हे सगळं सुद्धा जे करायला मदत करतं त्याचा बेस जो आहे तो वीर्यातच असतो. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो ना की मनुष्य ॲथलेटिक आहे तर आपण म्हणतो की त्याची हार्टची कंडिशन एकदम चांगली आहे. तर बऱ्याचदा आपल्याला असं बघण्यात येतं की जेव्हा आपण ओव्हर प्रमाणामध्ये हे वीर्याचा वापर करतो किंवा ओव्हर प्रमाणामध्ये खूप जास्त एक्सरसाइजेस वगैरे सुद्धा केल्या जातात तेव्हा सुद्धा हे हार्टचे प्रॉब्लेम्स लोकांमध्ये होताना दिसतात. आणि मग नॅचरली त्यांना असं हे वाटतं की अरे मी इतकं जास्त चांगलं एक्सरसाइजेस करतो, माझं सगळ्या टेस्ट रिपोर्ट्स नॉर्मल आहे आणि मला हा बीपीचा त्रास किंवा आत्ताच मॅरेथॉन्स वगैरे खूप गेल्या महिन्या 2 महिन्यात झालेल्या, तर त्याच्यामध्ये अगदी हेल्दी 40-42 वर्षाचे 2-3 तरुण असे होते की ज्यांचं सगळं व्यवस्थित असताना सुद्धा धावत असताना त्यांना हार्ट अटॅक येऊन आणि ते अनफॉर्च्युनेटली त्यांना मरण आलेले. तर त्यामुळे हा वीर्याची संकल्पना, ओजाची संकल्पना ही आयुर्वेदाकडनं समजून घेणं खूपच गरजेचं आहे. कारण की वीर्य हे फक्त प्रजोत्पादनाकरता नव्हे तर आपल्या शरीरातलं प्रत्येक व्यवस्थित गोष्ट चालली पाहिजे या सगळ्याकरता सुद्धा ज्याला आपण पॉवर हाऊस म्हणतो ना ते शरीरातलं म्हणजे वीर्य असतं. त्यामुळे प्रत्येकाने त्याची जपणूक, त्याला कसं वाढवता येईल ह्याचा विचार जो आहे तो नक्की केला पाहिजे. नक्कीच मॅडम. पुढचा फोन घेऊया आपण. श्वेता पालांडे आहेत ठाण्यामधून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला श्वेता, काय समस्या आहे तुमची? नमस्कार सर. मॅडम नमस्कार. मॅडम, माझी मुलगी ना 18 महिन्याची आहे. तिला ना खूप सर्दी आणि खोकला होतोय. त्यासाठी काय उपाय? आणि मी तिला आता दुधामध्ये चैतन्यकल्प देऊ शकते का? अच्छा. तर सर्वप्रथम तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की माझं एक यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे या नावाने. त्याच्यावरती मी चैतन्यकल्प कसं घेता येईल, काय घेता येईल याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. कारण की आपल्याला कसं आहे, आयुर्वेदामध्ये औषधं नव्हे रसायनांना खूप महत्त्व दिलेलं आहे आणि रसायन जेवढे शरीरामध्ये आपल्या व्यवस्थित जातात तेवढं शरीरातलं सगळे धातू जे आहेत ते व्यवस्थित राहायला मदत मिळत असते. आता शरीरामध्ये तिच्या नॅचरली जर का चैतन्य तुम्ही रेग्युलरली दिलं तर तुम्हाला जाणीव होईल की शरीरात सगळी इम्युनिटी जी आहे तिची ती व्यवस्थित राहून आणि सर्दी खोकल्यात सुद्धा त्रास कमी होताना दिसतात. तसंच च्यवनप्राश सारखं जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं रसायन आहे ते जरी नियमाने मुलांना दिलं, मोठ्यांना दिलं तरीही त्यांचं जे आपलं प्रतिकार क्षमता आहे ती वाढून आणि त्यांना मदत होताना आपल्याला दिसते.
तर नॅचरली तुम्ही हे सगळं करूच शकता. सर्दी खोकला झालात तर संतुलनचं सीतोपलादी चूर्ण जे आहे आयुर्वेदिक, ते तुम्ही जर का सकाळ संध्याकाळ तिला पाव चमचा मधाबरोबर दिलं तर त्याचाही फायदा होईल. नाकामध्ये नियमित तूप सोडल्याने म्हणजे सायनसेस जेवढे क्लिअर राहतात, सायनसेसचं म्युकस मेम्ब्रेन जे आहे त्याची हेल्थ जेवढी टिकून राहते, तेवढा सर्दी खोकल्याचा त्रास सुद्धा जो आहे तो कमी होताना दिसतो. आता ही सगळी औषधं आहेत का, तर ही औषधं नव्हे, तर हे मेंटेनन्स करता आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे त्या सगळ्या या गोष्टी आहेत. त्यामुळे या प्रत्येकाने केलेल्या ज्या आहेत त्या अत्यंत उत्तमच ठरतात. निश्चितपणानं खूप महत्त्वाचा विषय आहे. खरं तर मॅडमने जी सुरुवात या सगळ्याची केली होती की वीर्य म्हणजे वीररस, आणि वीररस म्हणजे अंगातली ताकद किंवा अंगातली शक्ती. आणि आपण जे काही विचार करत असतो किंवा आपली जी कनेक्टिव्हिटी असते ती थेट प्रजोत्पादन, जसं मी मगाशी मॅडमना म्हटलं तशा पद्धतीनं असते. कशा कन्सेप्ट्स असतात बघा, आपण जर या नीट समजावून घेण्याचा प्रयत्न केला, खरं तर आपण हे कधी विचारण्याचा प्रयत्न करत नाही, पण ते विचारलं पाहिजे, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि आपल्याला जे काही गैरसमज असतात ते ऐकिवात न ठेवता, ते नुसते चर्चेत न ठेवता, त्यांचं जे काही निश्चित स्वरूपाचं अर्थ आहे तो अर्थ आपल्याला समजेल अशा व्यक्तीकडे आपण गेलं पाहिजे. आत्मसंतुलन केंद्र हे खूप वर्षांपासून याच क्षेत्रामध्ये काम करत आहे, आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. आत्ता स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होतात, जसं आत्ता मॅडमने म्हटलं की त्यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आणि त्याच्यावरती खूप साऱ्या छोट्या गोष्टींच्या टिप्स मॅडमने दिलेल्या आहेत. मॅडमचे खूप सारे कार्यक्रम आहेत, ते तुम्ही बघू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते मॅडमना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतायत. वीर्यवृद्धी या विषयावरती आपण चर्चा करतोय. पण थोडासा वेगळा प्रश्न की जसं मी आत्ता म्हटलं होतं की प्रजोत्पादनासाठी थेट संबंध म्हणून वीर्याचा उल्लेख अनेक ठिकाणी होतो. तर अशा वेळेला स्त्री पुरुष संबंधांमध्ये जर नियमितपणे स्त्री पुरुष संबंध होत असतील आणि त्यातून वीर्यस्खलन होत असेल तर ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे त्याच्याबद्दल पण संभ्रम आहे. आणि मग जर ते अयोग्य असेल तर मग स्त्री पुरुष संबंध म्हणजे जे विवाहित जोडपी आहेत त्यांनी हे संबंध कसे असावेत किंवा आठवड्यातून किंवा महिन्यातून ते कशा पद्धतीनं मेंटेन केलं पाहिजे जेणेकरून हे वीर्यवृद्धी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. ॲक्च्युली खूप चांगला प्रश्न आहे, कारण की कसं होतं या विषयाबद्दल लोकांची बोलण्याची आपल्या समाजामध्ये हिंमत नाही. खरं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता वीर्य जे आहे ते आपण मगाशी बोललो तसं शरीरामध्ये त्याचं उत्पादन व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता तुम्ही कशा प्रकारे तुमच्या शरीरामध्ये ते वीर्य उत्पादनाकरता मदत करत आहात तोही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जर का तुम्ही रोज दूध घेतलं, तेही चांगल्या प्रतीचं ऑर्गॅनिक असलं तर शरीरामध्ये वीर्य उत्पादन चांगलं होतं. तुमच्या खाण्यापिण्यामध्ये ड्रायफ्रूट जर का असले तर वीर्य उत्पादन व्यवस्थित होत असतं. खाण्यातल्या काही गोष्टी जसं आपण म्हटलं की भात असतो किंवा उडदाची डाळ असते, तर यासुद्धा गोष्टी आपल्या शरीरामध्ये वीर्य उत्पादनाकरता मदत करत असतात. आता ह्याचं पचन तुमच्या शरीरात जेवढं व्यवस्थित होईल तेवढं तुमचं वीर्य उत्पादन जे आहे ते व्यवस्थित होणार. तर नॅचरली आपल्याला विचार हा ठेवायला पाहिजे की आपण केवढं इनपुट देतोय आणि आउटपुट देतोय ह्याच्यामध्ये सामंजस्य आहे की नाही. नॅचरली आता आयुर्वेद जो आहे तो आपला जीवनाचं शास्त्र आहे, तर एवढी मोठी जीवनातली गोष्ट, कारण की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 मेन गोष्टी आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत की काळजी घ्यायला पाहिजे. त्याने हे नाही म्हटलं की घरामध्ये तुम्ही TV किती इंचाचा लावला पाहिजे, तुमचे डोळे खराब न होण्याकरता नाही. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे आपल्याला आयुष्यात आपल्यासारख्या प्रोजिनी पुढे देणं हे तर आपलं खूप मोठं कर्म आहे आणि ते करायलाच पाहिजे प्रत्येकाने. तर त्यामुळे या वीर्याबद्दल सुद्धा त्यांनी समजवलेलं आहे की पहिली गोष्ट एक तर स्त्री पुरुष दोघांचा याच्यामध्ये विचार आहे ना, फक्त पुरुषांचा नव्हे. त्यामुळे जेव्हा समागम होतं, इंटरकोर्स होतो, तेव्हा स्त्री पुरुष दोघंही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. बरं, हे झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत असला किंवा नेक्स्ट डे पाय गळाल्यासारखे वाटतात आहे, कुठे तुम्हाला काही करावंसंच वाटत नाही आहे, कामातला उत्साह जो आहे तो गेलेला आहे, तर याचाच अर्थ समजायला पाहिजे की वीर्य जे काही वापरलं गेलं आहे शरीरातलं ते साठ्यातनं वापरलं गेलेलं आहे, एक्सेसमधलं वापरलं गेलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला जो आपण म्हणतो की इंटरकोर्स झाल्यानंतर आनंद वाटला पाहिजे, उत्साह वाटला पाहिजे, त्याच्या जागी रिव्हर्स होत असलं तर याचाच अर्थ आहे की तुमची फ्रिक्वेन्सी जी आहे ती खूप जास्त आहे आणि त्याचा खरं तुम्ही तुमच्या शरीरामध्ये साठा ठेवायला पाहिजे. स्त्रिया बऱ्याचदा या बाबतीत स्पष्ट बोलायला नकार देतात किंवा त्या म्हणतात इच्छा होत नाही, पण नवऱ्याला सांगितलं तर नवरा चिडतो. तर त्यामुळे तिथे सुद्धा हा विचार केला पाहिजे की स्त्रीच्या शरीरामध्ये वीर्य आहे, ते जर का नीट तयार होत नसलं तर तिच्या खाण्यापिण्याची काळजी, तिने स्वतःचं सगळं चौफेर आहार ती सगळा
व्यवस्थित घेते आहे की नाही याचा सुद्धा काळजी जी आहे ती प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. म्हणून आम्ही प्रत्येकाला म्हणतो की अगदी लहान वयात जेव्हा पाळी सुरू होते स्त्रियांमध्ये तेव्हापासून शतावरी कल्प घेणं, पुरुषांमध्ये साधारण पौगंड अवस्थेत तर नक्कीच संतुलनचं जे चैतन्य कल्पासारखं कल्प आहे ते नियमितपणे घेतलेलं चांगलं, कारण की त्याच्याने शरीरामध्ये वीर्य धातू व्यवस्थित राहायला मदत मिळते. आता याच्या फ्रिक्वेन्सीचा आपण जर का विचार केला तर तेही आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की तुमचं जर का चांगला जो सीझन आपण म्हणतो की जेव्हा आपल्या शरीरामध्ये सगळ्या धातू ज्या आहेत त्या व्यवस्थित संपादित होत असतात, म्हणजे आता हा जो गेलेला हेमंत ऋतू होता ते या काळामध्ये आठवड्यातनं साधारण 3 वेळापर्यंत जर का इंटरकोर्स झाला हेल्दी व्यक्तीचा, हेही अगदी नक्की लक्षात ठेवा, म्हणजे हेल्दी स्त्री पण आणि पुरुष पण, तर हे चालू शकतं. तसंच पावसाळ्याच्या काळामध्ये जेव्हा इव्हन निसर्गामध्ये सुद्धा वीर्य आपल्याला कमी दिसतं, शरीरात सुद्धा वीर्य कमी दिसतं, म्हणजे लोक दमलेली जास्त असतात, तर त्या काळामध्ये हा इंटरकोर्सचा अवधी जो त्याने सांगितला आहे तो आठवड्यातनं एकदा सांगितलेला आहे. नॅचरली पर्सन टू पर्सन, कपल टू कपल हे सगळं चेंज होत असतं, त्यामुळे थकवा येणार नाही हे नक्की लक्षात ठेवा. आज कारण की हा वीर्याचं सब्जेक्ट आहे म्हणून एक गोष्ट मी नक्की सांगेन, जेव्हा बाळ होणार असतं तेव्हा स्त्री पुरुष दोघांचीही 50-50% त्याच्यामध्ये भागीदारी असते. त्यामुळे दोघांचंही वीर्य जे आहे ते 50-50% वापरलं जाणार असतं. सोसायटीमध्ये मला तरी असं पाहायला मिळतं की स्त्रियांमध्ये दोष असला की घरची लोक लगेचच येऊन सांगतात की हिच्यामध्ये हा दोष आहे आणि म्हणून बाळ होत नाहीये. तिथेच जर का पुरुषामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष आढळला तर तो पुरुष पण काय आणि घरची लोक पण काय त्याच्याबद्दल दुर्लक्ष करतात किंवा त्यांना असं वाटतं ही काही फार मोठी गोष्ट नाही, हिच्यातच काय दोष आहे तो बघा. पण तसं नव्हे. तर जेव्हा आपण वीर्याचा विचार करतो तेव्हा स्त्री पुरुष हे दोघंही त्याच्यामध्ये तेवढेच इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामध्ये बाळाच्या दृष्टीने दोघांचंही वीर्य जे आहे ते व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ज्याच्याही याच्यामध्ये आपल्याला दोष दिसत असेल किंवा काही प्रॉब्लेम दिसत असेल तो नक्कीच सुधारवायचा प्रयत्न नवरा बायको दोघांनीही केला पाहिजे. त्यामुळे वीर्यवृद्धी ही जी संकल्पना आयुर्वेदाची आहे ती नक्कीच स्त्री पुरुष दोघांकरताही आहे. आणि याबद्दलचा कुठलाही गैरसमज असला तर नक्कीच आयुर्वेदिक तज्ज्ञांकडे जाऊन किंवा त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती व्यवस्थित घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरावरती आपलं स्वास्थ्य व्यवस्थित राहावं, आपल्या शरीरामध्ये वीर्य आणि ओज व्यवस्थित राहावं, हे फक्त आपल्याला प्रजोत्पादनाकरता नव्हे तर मनाच्या, डोक्याच्या, ब्रेनच्या सगळ्या कामाकरता, हृदयाच्या कामाकरता, सगळ्याच करता ते गरजेचं आहे. प्रत्येकाने लक्षात ठेवावं. निश्चितपणानं खूप गैरसमज होते आणि मला वाटतं की आजच्या मॅडमने जे विश्लेषण केलं आहे त्याच्यामधून आपल्याला हे सगळेच गैरसमज जे आहेत ते संपलेले असतील किंवा ते गेलेले असतील मनातून. तरीही जर काही शंका असतील तर तुम्ही निश्चितपणानं मॅडमना संपर्क करू शकता किंवा त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जे अपेक्षित असणारे प्रश्न आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं निश्चितपणानं मिळू शकतील. मॅडम, तुम्ही आज आलात आमच्या कार्यक्रमात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मलाही आनंद आहे. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.